चालेल चालेल. हा बोला. जागृती, हळवे स्वप्न काका आणि बोला. सुषुप्तीमध्ये बोला हळवे. कसं हे कार्य करतं हा. याच्याबद्दल खूप छान माहिती आहे. मला वाटतं त्यांनी जी हो शंका हो. उपस्थित केली की आत्मा कसा काय हे करू शकतो, तर मला असं वाटतं की आत्मा जीवात्म्याच्या मार्फत हे सगळं करत असतो. बरोबर आहे. अगदी बरोबर. एकदम बरोबर बरोबर आहे सांगितलं. ना? आत्म्यात हा. हो, कारण तो जीवभाव धारण करतो ना, आत्माच जीवभाव हा. धारण करतो. आणि तो मग त्या जीवभाव इंद्रियात असतो. सर्व सर्व प्रकृतीच्या आधाराने तो कार्य करतो, कारण तो प्रकृतीमध्ये तो आसक्त होतो ना. जेव्हा हो. जीवभाव झाला की प्रकृतीत हो. आसक्त होतो. पण मुळातून ऊर्जेचं जे स्वरूप आहे ना, मूळ ऊर्जा जी कुठे आहे, तर ती हो. आत्मतत्वच आहे. आत्मतत्वच आहे आत्मतत्वाला ती. आपण सच्चिदानंद जे म्हणतो की नाही, त्याच्यामध्ये चित हा जो हो. शब्द हो. आहे, तो हो. चैतन्याला धरून आहे, आणि चैतन्य हीच हो. ऊर्जा आहे. तर ही हो. ऊर्जा ज्यावेळेस प्रकृतीशी संबंधित येते, तेव्हा ते प्रकृतीचं कार्य करते ती. असं आहे. करत आहे की. त्यामुळे हो. आत्मा हा जीवभाव धारण केला की तो जीवात्मा होतो, आणि जीवात्मा हो. जो आहे तो प्रकृतीचं सगळं कार्य करत होतो. कार्य करत असतो. बरोबर आहे. म्हणजे हे खूप छान म्हणजे याच्यात इंटर रिलेशन कसं आहे ते खूप छान पद्धतीने सांगितलंय. अतिशय सुंदर आहे, अतिशय सुंदर फारच सुंदर आहे. आहे. खूप खूप खूपच छान आहे. छान. नमस्कार, श्री स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. हा बोला. आता बोला काळे साहेब बोला. काही नाही, दर्शन घ्यायचं हो, होतं. दर्शन आहेच आहे चालूच. या. महाराजांची अखंड कृपा आहे. आणि हं. शिवरात्रीच्या तुम्हा दोघांनाही खूप शुभेच्छा, आशीर्वाद. हा. श्री स्वामी समर्थ. बोला. नमस्कार काका, श्री स्वामी हा समर्थ. श्री स्वामी समर्थ. हा बोला. कशी झाली यात्रा? स्वामींच्या यात्रा. खूप सुंदर. आणि तुम्ही आशीर्वाद दिला होता, अनुभव घेतला, स्वामी आहेत सोबत. वा वा. छान छान यात्रा झाली. आणि हो काय झालं, रामेश्वरम मध्ये आहे ना, मी म्हटलं मला सगळ्या गाड्यांवर वगैरे स्वामी नाव दिसतं, म्हणजे मनात विचार केला की ते गाडीवरचं नाव जातं पुढून कुठेतरी. हो मी हो. म्हटलं आता तामिळनाडूमध्ये रामेश्वरमला मला स्वामी कुठून भेटावेत माझे, हा असं हा. मी मनात विचार करते. आणि माझ्या समोरून एक गाडी गेली, त्याच्यावर स्वामी होते पाठीमागे. खूप छान वाटलं मला, म्हणजे नाही, ते अनुभव देतात. मुख्य म्हणजे जो हो. काही सिद्धांत असतो की नाही, त्या सिद्धांताला पूरक असा अनुभव ते देतात. महाराजांचं हेच वैशिष्ट्य हो. आहे की तुम्ही प्रश्न विचारा, त्याचं उत्तर तुमच्या समोर हजर आहे. तुम्ही कुठलाही प्रश्न बरोबर आहे, विचारा, बरोबर. प्रश्न तुमच्या हो. मनात आला त्या क्षणीच महाराजांचं उत्तर तयार असतं. खरंच आहे, खरंच आहे. हा. तर तो खरंच आहे, अनुभव भरभरून तुम्ही देतायत ते. आपण तो घेतला पाहिजे, ते घेतला द्यायला पाहिजे. बसलेले आपण आहेत. तेवढ्या हा. जिज्ञासेने, तेवढ्याच अभ्यासू वृत्तीने आपण तो घेतला पाहिजे. आणि हो. त्याचा आपण आपल्या जीवनामध्ये प्रत्यक्ष त्याचं आपण अवलंबन केलं पाहिजे. पण तरच त्याच्यामध्ये बरोबर आहे. त्याचा लाभ खऱ्या अर्थाने होईल. आणि हे प्रत्येक हो. हो. भक्ताला आलेले अनुभव आहेत. आणि महाराज जे आहेत ते खरंय. सर्वत्र सर्वव्यापी असल्यामुळे बरोबर आहे. तुम्ही अगदी हिमालयात केदारनाथला जा, तिथे महाराज आहेत. आणि खाली अगदी हो. रामेश्वरमकडे गेले तर तिथे महाराज आहेत. हो. कारण त्यांचं प्रत्यक्ष त्यांच्या जीवनचरित्राचा सुद्धा अभ्यास करताना त्यांनी हे सर्व हो. ठिकाणी त्यांचं भ्रमण कसं झालं हे त्या ठिकाणी त्यांनी दाखवलंय. काय की ज्यावेळेस बरोबर, आता बरोबर. रामेश्वरमचाच प्रसंग सांगतो. रामेश्वरमला महाराज हा. प्रत्यक्ष गेले आणि त्यांनी सांगितलं की तुम्ही कोण आहात, ब्राह्मण आहात, कोण आहात, कसे आहात, हा. तुम्हाला खूप प्रवेश मिळेल किंवा नाही मिळणार, किंवा तुम्ही आधी तिथे जाऊन ती दक्षिणा भरा आणि मग तुम्हाला प्रवेश मिळेल. तरच तुम्हाला तुमच्या अंगावर आम्ही पाणी टाकू, कारण तिथे हो. हो. प्रत्येकाच्या अंगावर बरोबर. पाणी असं तिने हम्म. अडवलं तिथे. तर जसं बरोबर, अडवलं बरोबर. तसं त्याने काय केलं माहिती का, की त्या प्रत्येक विहिरीमध्ये सगळे किडे झाले एकदम. हो. 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 आणि किडे बरोबर, झाल्यामुळे काय बरोबर. झालं की कोणीच ते पाणी घेईना अंगावर. हा. कारण हा. हा, मग त्यांना त्यांनी सांगितलं की तुम्ही जे काही म्हणताय ना, की हा ब्राह्मण आहे, हा शूद्र आहे, हम्म. याला अशी ट्रीटमेंट द्या. तर ही देवाच्या दरबारामध्ये जे प्रेम असतं, त्या प्रेमामध्ये कधीही भेद नसतो. भक्ती बरोबर भक्ती आहे, हा जो विषय बरोबर. आहे ना, त्या हम्म. भक्तीचं वैशिष्ट्य काय असेल, तर अनेक हम्म. वैशिष्ट्यापैकी एक वैशिष्ट्य असतं की भक्तीमध्ये सर्वांच्या बद्दलची समान भावना असते. भक्तीमध्ये वा. मोठा भक्त आणि लहान भक्त असा कधी फरक नसतो. खरंय, आणि खरंय. हे सांगण्याकरता म्हणून महाराजांनी तो चमत्कार करून दाखवला. आणि पुन्हा मग ते बरोबर, पाणी शुद्ध झालं. तर हे जे बरोबर. काही त्यांनी केलं हे रामेश्वरमलाही केलं आणि केदारनाथलाही केलं. त्याच्यामुळे बर. हा संबंध भारतभर त्यांचे हे चमत्कार कशा करतात, सिद्धांत सांगण्याकरता म्हणून आहे. तर बरोबर आहे, बरोबर. तर त्या सिद्धांताचा प्रत्यक्ष त्याने अवलंबन केलं आणि लोकांना दाखवले ते हा. सिद्धांत, की हे बरोबर, सिद्धांत कसे आहेत. म्हणून समानता बरोबर. आणि विषमता हा विषय पुष्कळदा महाराजांनी मांडलाय. काय सम बरोबर, बरोबर. समता आणि विषमता हा जो विषय मांडताना
समता ही हम्म, हम्म. आत्मज्ञानामध्ये, आत्मधारणेत असते, भक्तीमध्ये असते, एकरूपतेमध्ये बरं. समानता आहे. आणि विषमता ही प्रकृतीमध्ये आहे. सत्वगुण रजोगुणासारखा नाही, रजोगुण तमोगुणासारखा नाही. पंचमहाभूत एकमेकापेक्षा भिन्न आहेत. हम्म, पण हम्म, हम्म, पण हम्म, हम्म. सच्चिदानंद हे एकच आहे. जे सत्य आहे तेच चित्त आहे, जे चित्त आहे तेच आनंद आहे, आणि तिथेच समता आहे. म्हणून आत्मधारणेमध्ये समता आहे. प्रत्येक माणसाने आपल्या अंतःकरणामध्ये समता ठेवावी आणि आपल्या क्रियेमध्ये जे काही तुम्हाला दिलेलं स्वधर्म आहे त्याप्रमाणे क्रिया करावी. तर हे बरोबर महाराजांनी आहे, बरोबर. महाराजांनी अतिशय स्पष्टपणे सांगितलेले आहे. खरंय, खरंय, खरंय. बरोबर आहे. सुंदर. आणि ते अहोबिलम म्हणून आहे आंध्रमध्ये. हो तर तिथे नरसिंह प्रगट झालेल्या खांबामधनं, तर हो ते पण ठिकाण बघायला मिळालं. अतिशय अवघड होतं. म्हणजे हो मला माझ्या म्हणजे तब्येतीकडे किंवा वयानुसार मला अवघड वाटत होतं, पण स्वामींनी करून घेतलं ते. करून घेतलं, म्हणजे करून घेतलं. काही कुठली अडचण आली नाही, काही नाही. इतक्या उंचीवर, जवळपास 5,000 फूट उंचीवर आहे तो बरं बरं. उग्रस्तंभ आहे, ज्यातनं नरसिंह भगवान प्रगट झाले. हा हा अहोबिलम म्हणजे हिरण्यकश्यपूची ती राजधानीच होती. सगळं कसं उद्ध्वस्त केलं हा ते ठिकाण होतं ते. छान. हा म्हणजे 9 अवतार नरसिंहाचे नंतर झालेले ते सगळं हा बघायला मिळालं. छान झाली यात्रा, छान म्हणजे झालं, सगळी छान झालं. छान हं. झाली. आणि अजून एक सांगायचं म्हणजे की भागवत शिकायला ऍडमिशन घेतलं आहे मी आता. बरं बरं. हा, कुठे आहेत? हा. पुण्याला का? पुण्यामध्ये आपले कुंडीकर गुरुजी म्हणून आहे, मराठवाड्यातलेच. कुंडी गाव आहे ना, परभणी हा जवळचं. हो 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 हा. हो. आणि आता ते गेले जवळपास म्हणजे 25 वर्ष भागवत शिकवतात. ऑनलाईन हा वर्ग असतो. हा, तर वा मी त्या वर्गाला आता म्हणजे ऍडमिशन घेतलंय. आणि बरं. अधिकृत आता मी भागवतकार होईल आता. हा, हा. तुमची कृपा असो द्या, वास. स्वामींनी बोलावं, आपल्याला काही नाही येत. बरोबर आहे, बरोबर. हं. फक्त चला शिकण्याची जिज्ञासा आहे. आणि तुमचं हे रविवारचं मार्गदर्शन असं उपयोगी पडत जातं. एक 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 उलगडा निश्चित होतो. निश्चित. साधं तुम्ही बोलून जाता, पण ते छान वाटतं एकदम. हा, याचा अर्थ असा आहे बरं का, असं होतं ते. ही हं. सगळी महाराजांची लीला आहे. हे जे मी काही बोलतो खरंच, ना, खरंच. ही महाराजांची लीला आहे. अन्यथा हो, असं भाष्य करणं हे साधारण माणसाला अवघडच पडतं. पण केवळ बरोबर आहे, बरोबर. महाराजांनी ठरवलं तर अशक्य काही नाही असं आहे. काहीच नाही, काहीच नाही. ते आता ते जीवभाव आणि आत्मा कसा जीवभाव घेतो हे कळत नव्हतं. आता तुम्ही किती सुंदर सांगितलं ते. अं, अगदी खरं. खूप छान वाटतं ते. अशीच कृपा बस, बाकी काही नको. अखंड आहे, श्री अखंड. गुरुदेव दत्त. गुरुदेव दत्त. स्वामी कृपा. स्वामी ठीक. समर्थ. हा हा. नमस्कार काका. नमस्कार. बोला बोला बोला. आम्ही ना 2 जण रामरायाच्या दर्शनाला जाऊन आलो अयोध्येला. हो 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 हो. अयोध्येला गेलो होतो आम्ही बरं बरं बरं. आणि रामरायांचं दर्शन घेऊन आलो. खूप छान केलं. म्हणजे तो ते छान दर्शन झालं, म्हणजे एकदम व्यवस्था फार छान अयोध्येची आहे. व्यवस्था चांगली आहे. एवढं इन्स्पायरिंग ठिकाण आहे. आणि हो हो, खरोखर गव्हर्नमेंटने जे काही काम केलं ते अतिशय कौतुकास्पद आहे. फार चांगलं केलंय. हो ना. आणि काही घाई गडबड करत नाहीत, काही नाही. शांतपणे दर्शन घ्यायला देतात. ते हो सांगायचं हो. राहिलं होतं म्हणून मी बरं बरं. सांगितलं, बाकी काही नाही. हं. अच्छा. श्री गुरुदेव दत्त. श्री गुरुदेव. हा, बोला. श्री स्वामी समर्थ काका. श्री स्वामी समर्थ. बोला. हा काका, एक प्रश्न आहे. हा बोला. महाराजांनी समाधीत जाण्याच्या आधी पिंडीवर गोवऱ्या ठेवून अग्नी प्रज्वलित केला होता आणि ती पिंड तेजस्वी दिसत होती, तर त्याचा अर्थ काय? त्याचा अर्थ असा आहे की अग्नी तत्व सुद्धा त्या शिवामध्ये आहे. आणि त्या तेज जे निर्माण होतं ते अग्नितत्वानेच निर्माण होत असतं. पिंडीमध्ये जे तेज झालं तर मध्ये जे मध्ये त्याच्यामध्ये अंतर्भूतच आहे अग्नी. कारण महादेवाची पिंड ही जी आहे ना, ही कशी आहे माहिती आहे का? ही निष्प्रहतेचं उदाहरण आहे. म्हणजे जे गुणनिसंगता झाली की तो निर्गुण होतो. बरं बरं. समजलं ना? म्हणजे निर्गुण हो. होण्याचा अर्थ कोणतेच गुण नसणं असं नाहीये. ते गुण नसणं, गुणामध्ये आसक्त न होणे याला निर्गुण असं म्हणतात. तर ती महादेवाची पिंड जी आहे निर्गुण आहे. बरं स्पृहा नाही. स्पृहा नसेल म्हणून निस्पृह आहे. तेव्हा निस्पृह, निर्गुण, निराकार. निराकार म्हणजे कुठल्या आकृतीची आसक्ती नाही, म्हणजे तो निराकार. बरं बरं. प्रकृतीमध्ये आपल्या ठिकाणी आकृती असते, पण ज्याला कुठल्याच आकृतीमध्ये आसक्ती नसते ना, तर तो स्वतः निराकार होतो. हा त्याचा अर्थ आहे. म्हणून तो बरं बरं. म्हणून तो निर्गुण निराकार जेव्हा होतो ना, तेव्हा त्याचा अंतिम संबंध हा ज्योतिषी असतो. कारण ज्योतीमध्ये ज्योत जी असते की नाही कुठली, किंवा अग्नी जो असतो ना, तर अग्नीचं वैशिष्ट्य असं की तो कशात आसक्त होत नाही आणि तो कोणाला आपल्यामध्ये आसक्त होऊ देत नाही.
आजपर्यंत आपण पुष्कळ पंचमहाभूताचाही अभ्यास केला असेल सगळं, पण अग्नी जो आहे ना त्याच्यामध्ये कोणी आसक्त झाला तर त्याची पंचायत होते. बरोबर बरोबर. हा. म्हणजे खूप अगदी छान. हम्म. म्हणजे अगदी मी माझा एक अनुभव सांगतो की अग्निहोत्र जेव्हा म्हणजे दररोजचं माझं हवन असतं त्या हवनामध्ये एकदा अग्नी म्हणत होतं की अरे मला तुझी भेट घ्यायची आहे म्हणून काय. हा. आणि काय केलं त्यांनी मला पूर्ण मिठी मारली सांगायची गोष्ट. अरे बापरे. अं, मिठी मारल्यानंतर मी महाराजांचं नाव घेतलं, म्हटलं बाई काय तुमचं चमत्कार चालू आहे सगळं. तर त्यामुळे त्यांनी मिठी मारली पण माझ्या अंगाला कुठेही काही इजा झाली नाही, दाद आला नाही. काही दाह झाला नाही. तर तेच उदाहरण त्यांनी त्या पिंडीवर अग्नी केल्यानंतर अग्नी ती पिंडीला दाह झाला नाही तर पिंड उलट चमकून उठली. चमकून आटले. हा. हा. तर तो अनुभव प्रत्यक्ष घेतलेला आहे. अरे वा वा वा. पूर्ण पूर्ण अतिशय. अंगाभोवती सगळं असा विळखा घातला अग्नीने. अरे बापरे. आणि तेव्हा मी म्हटलं महाराजांना काय तुमची लीला चालू आहे, त्यामुळे काही काळजी करू नको, मी पण माझ्या आयुष्यात हेच केलंय म्हणाले बस. अरे वा वा वा. तर तर ते उत्तर आहे तुमच्या प्रश्नाला. झालं? खूप छान खूप छान. उलगडा झाला काका. हम्म. श्री स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. बोला प्रमिला ताई बोला. तुमच्या या उदाहरणाने तुम्हाला जो अनुभव आला हो हो. म्हणजे तुम्ही प्रत्यक्ष स्वामी आहे हे सिद्ध झालेलं आहे. नाही ते काही सिद्ध करण्याची आवश्यकता नाहीये. नाही म्हणजे असं आमच्यासारख्या साधारण मनुष्याला हे किती विलक्षण अनुभव आलेला दिसतो आणि मग त्यांचा भाव असा बसतो, मग बरोबर. विश्वास होतो त्यांना की इथे प्रत्यक्ष स्वामी आहेत म्हणून. आणि आजच्या प्रबोधनाने ते आत्माचं इतकं सुंदर विश्लेषण झालं की आत्मा नक्की काय आहे आणि त्याची शक्ती काय आहे हे लक्षात येतं. बस आता बरं. आम्हाला म्हणजे अखंड त्याच्याशी तुमच्याशी एकरूप करून घ्या आणि निश्चितच आहे. सर्वत्र तुमचं दर्शन होऊ द्या. अगदी अगदी बस. म्हणजे तुमचा जसं स्मरण आहे तशी प्राप्ती आहे बस. त्याचा जो संबंधच असा आहे की म्हणजे जो स्मरण करतो त्या ठिकाणी त्याला त्या क्षणीच त्याला ती मुक्ती मिळत असते नाही. त्यामुळे म्हणजे स्मरण मात्र ही प्राप्ती हे भगवंताचं लक्षण म्हणजे गुरुचं लक्षण आहे. गुरु कसे आहेत? स्मर्तुर्गामी स्वभक्तानां उद्धरता भवसंकटात. या भवसंकटामधून उद्धार करण्याकरता केवळ स्मरण हे एकमेव त्याचं माध्यम आहे. आणि स्मरण केल्यानंतर तत्क्षणी ते तिथेच आहेत. जे आहेत त्यांना यावं लागत नाही आणि जे नाहीत त्यांना जावं लागत नाही. जे आहेत त्यामुळे तुम्हाला तत्क्षणी प्राप्त होतं. फक्त प्रश्न काय आहे? अनुभव घेण्याचा किंवा अनुभव प्राप्त होण्याचा प्रश्न आहे. त्यामुळे तुम्हाला स्मर्तुर्गामी स्वभक्तानां उद्धरता भवसंकटात हे हा सिद्धांत टेंबेस्वामींनी सांगितलेला आहे. तर तो आपल्याला अनुभवाला येईलच. छान. श्री स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. स्वामी समर्थ. हा रश्मी हा कसं ऐकलं आज 5 ज्योतीचं जे सांगितलं हा, आहे. ऐकलं का? म्हणजे हा एक एक पुढे पुढे जसं जातोय तसं उलगडा होतोय एक एक नवीन हा. काहीतरी. हो ना. म्हणजे ऊर्जा आपल्याला जी प्राप्त होते प्रकृतीतून, तर ती हा प्रकृतीतून ऊर्जा प्राप्त होताना एकानंतर एक आपल्याला टप्पे ओलांडावे लागतात. पण जेव्हा तुम्ही आत्मस्थितीमध्ये झाला तेव्हा ती जी आत्मज्योतीतून जी ऊर्जा मिळते ती मात्र सातत्याने मिळते. ती न सातत्य. संपणारी आहे. ती म्हणजे नॉन एक्झॉस्टिंग सोर्स ऑफ एनर्जी ज्याला म्हणता येईल असं, की ती एक्झॉस्ट होतच नाही कधीच. आता आम्ही सुद्धा रेग्युलर लाईफमध्ये जे आपण एनर्जी वापरतो तर त्याच्यामध्ये क्रूड ऑइल एनर्जी आहे. तर त्याच्यात सुद्धा सांगितलं की हळूहळू साठे त्याचे संपत आलेले आहेत. म्हणजे ते केव्हा तरी संपणार हा विषय आहे. मग दुसरा पुढचा जो विषय आहे तो म्हणजे कोल एनर्जी तर सुद्धा ती संपत आलेली आहे मोठ्या प्रमाणामध्ये. म्हणजे ही प्रकृतीमध्ये असलेल्या गोष्टी आहेत. कोल असेल किंवा क्रूड ऑइल असेल किंवा आणखीन दुसरे काही जे सोर्सेस आहेत. पण जेव्हा तुम्ही आत्मचैतन्याकडे गेले तर तो कधीच न संपणार आहे. तो विषय आपण इथे मांडलेला आहे की आत्मज्योती तुम्हाला प्राप्त झाली की तुम्ही कधीही त्याच्यामध्ये तुम्हाला ऊर्जेला कमी पडणार नाही. ती अखंड ती ऊर्जा मिळेल. म्हणून आपल्या या ऊर्जेच्या प्रश्नामध्ये आत्मस्वरूप होणं हा एक महत्त्वाचा टप्पा आहे. तो आपल्याला समजणं आवश्यक आहे की आत्मस्थितीमध्ये जायचं कसं, ऊर्जा प्राप्त कशी करायची आणि त्याने अखंड चैतन्यमय जीवन कसं जगायचं हा या ठिकाणी आपल्याला संदेश दिलेला आहे. आलं लक्षात? तेच आपल्याला गाठायचं ऍक्च्युली. तेच गाठायचं. म्हणून नेहमी प्रसन्न राहा. नेहमी असं आहे बा की आपल्याला काहीतरी हवं आहे म्हणून आपण
अप्रसन्न आहोत असं असूच नाही. जे आहे ते जो प्राप्त है वह पर्याप्त है. और पर्याप्त से जो प्राप्त हुआ है उसी सब महत्वाचं आहे नाही. जे प्राप्त हो झालेले आहे ते पर्याप्त आहे म्हणून सांगितले. आणि जे पर्याप्त असून सुद्धा जे प्राप्त करायचं म्हणजे जो परमात्म्याला प्राप्त करायचंय त्याच्याने ते त्याच्यातूनच त्याला ते प्राप्त होणं आवश्यक. मग तुम्ही म्हणाल की इतके पैसे मिळाल्यानंतर मी हे करतो, साधना करतो किंवा परमेश्वराची उपासना करतो, तर याची गरज नाही. जे प्राप्त आहे व प्राप्तव्य, जे प्राप्त आहे ते पर्याप्त आहे. हे वाक्य काय काय हो महाराजांचे जे आहेत ना, त्याचा फार सखोल अर्थ आहे की जे हो जो हो प्राप्त है वो पर्याप्त है और पर्याप्त से ही प्राप्तव्य को प्राप्त करना है. हे वाक्य हम्म तुम्ही लिहून घ्या आणि त्याच्यावर चिंतन करा. हा छान. हो चला. हो श्री स्वामी समर्थ. धन्यवाद. स्वामी कृपा. हा, बोला. हा बोला. श्री स्वामी समर्थ दादा. श्री स्वामी समर्थ. काय म्हणता, कशा आहात तुम्ही? फार चांगली आहे आपल्या कृपेने. आणि हो आज साष्टांग नमस्कार आपल्याला. सत्संग करून हो. आले आज मी काय पण. विशेष? काय सत्संग काय? करून आले. हा, दिसतंय तुमच्या चेहऱ्यावर, मला दिसायला लागलं असं. हा. तर तिथे ते भस्मी सत्संगाची. वगैरे सगळं हा लावतात. बोला. इत्र, भस्मी, कुंकू. हा हा. तर ते छान झालं. तेच आत्मभावामध्ये हो राहायचंय आम्हाला छान आहे ना. 24/7. अगदी उत्तम आहे. हो. पण त्याची प्रॅक्टिस फार जरुरी आहे. हे अगदी अगदी हेच करायला पाहिजे. आत्मभावातच राहायला पाहिजे, आत्मस्थितीतच राहायला पाहिजे. म्हणजे ती न संपणारी गोष्ट आहे. मुख्य म्हणजे काय, आत्मतत्व हे कधी संपत नाही. काय, माणसाचा देह येईल, देह संपेल, पण आत्मतत्व कधीही संपणार नाही. ही भावना ठेवून आपण संपणाऱ्या गोष्टीकडे लक्ष द्यायचं नाही आणि न संपणाऱ्या गोष्टीशी एकरूप व्हायचं. आलं फार लक्षात? छान सांगितलं दादा. छान. खूप. हो. कल्याण सदा. बोला. लिंगायत बोला. हा बरं, सावंत बोला. सामंत. छान झाला आजचा. बोला. खूप हा. चांगल्या प्रकारे समजलं. आणि सगळ्यात गंमत म्हणजे आपला जो हा देह आहे तो हो साधने व्यतिरिक्त बाकीच्या गोष्टींमध्ये त्याचं ओझं वाटायला पाहिजे, असं वाटायला लागले आता. साधना करण्याकरताच त्याचा उपयोग झाला पाहिजे फक्त. आणि तो साधने करताच दिलेला आहे. तो जो देह जो दिलाय ना तो आणि ते त्याला टिकवण्याकरता म्हणून अन्न पाणी वगैरे, जसं एखादं आपण भाड्याचं घर घेतल्यानंतर भाडं तर भरावं लागतं, पण हो, त्याच्याकडे त्या घराकडून आपण अपेक्षा नाही करू शकत की आपल्याला पाहिजे तसं याच्यात बांधकाम पाहिजे म्हणून. काय, खरंय. ते ऑलरेडी बांधकाम झालेलं आहे, तुम्हाला भाड्यानं राहायला दिलेलं आहे. आता तुम्हाला फक्त त्याचं भाडं भरायचं आणि आपलं काम करायचं. तसं हा देह मिळाला आहे, तर त्या देहाचं जे भाडं आहे ना, ते अन्न पाणी आरोग्य हे सगळं त्याला बरोबर द्यायचं आणि त्याच्याकडून काम करून घ्यायचं. काम करून घ्यायचं. खरंय. असं आहे. सुंदर. छान, चांगला. छान. साष्टांग नमस्कार करतो. धन्यवाद. बोला. लिंगायत बोला. श्री स्वामी समर्थ काका. श्री स्वामी समर्थ. कसे आहात आता? एकदम एकदम मजेत. तर काका, आजच्या या प्रबोधनामध्ये हे गोष्ट क्लिअर झाली की आपल्याला पूर्वी पण आपण उपनिषदामध्ये ऐकलंय ना की डोळ्यांनी त्याला पाहता येत नाही, आपल्या कानाने ऐकता येत नाही. तर आज जे तुम्ही हे उपनिषदातून ते क्लिअर केलंय ना की आपल्याला ती ज्योती, सन आणि सूर्य, चंद्र किंवा अग्नी, हे सर्व ह्याच्या बिकॉज ऑफ दॅट वी कॅन सी, आपल्याला दृष्टी वगैरे वी कॅन क्लिअरली सी. आणि हे तिन्ही गोष्टी आपण आपल्या डोळ्यांनी पण पाहू शकतो. डोळ्याने आपण काम पण करू शकतो, दिसतं आपल्याला पण, आणि त्यांना पण आपण पाहू शकतो. सूर्य दिवसात, रात्री चंद्र, आणि लाईट वगैरे अँड ऑल दॅट. पण जे तिसरी गोष्ट आहे, दॅट इज वेअर वी गो इन टू द डोमेन ऑफ की ते डोळ्याने आपण पाहू शकत नाही, पण ते शब्द, वाक. अँड फॉर मी इट इज लाईक गुरुवचन. म्हणजे आम्हाला जे गुरुवचनाच्या थ्रू जे आपण डोळ्याने पाहता येत नाही, ते आपण आपल्या प्रबोधनामुळे आम्हाला वी कॅन क्लिअरली सी दॅट. तर तो जो सूक्ष्म पार्ट आहे तो आता म्हणजे तो बाउंड्री मध्ये जायचंय आपल्याला. फक्त आपल्या डोळ्याच्या चक्षुवर नाही, ते दिस इज
दिस इज दॅट गुरु शब्दामुळे Agree. आपलं ज्ञानचक्षु कसं ओपन होतो. हो आणि एक्सप्लिसिटली पुढे पुढे गेल्यानंतर इट गेट्स इंटू आत्माच ज्योती आहे. आणि ह्या ज्योतीचं, ह्या सगळ्या नॉलेजचं सगळ्या किंवा एनर्जीचा बेसिक सोर्स जो आहे तो आत्मा आहे, हे सांगितलं. अल्टिमेट काय की जेव्हा तो म्हणतो की असं झालं तर काय होईल, तसं झालं तर काय होईल, म्हणजे समजा जर सूर्यास्त झाला तर मग कशावर जगायचं, मग पुन्हा तो म्हणतो चंद्रास्त झाला तर मग कशावर जगायचं, करेक्ट करेक्ट अग्निशांत, म्हणजे त्याला सारखे काय भीती आहे माहितीये का, की हे जे प्रकृतीमधल्या ज्या गोष्टी आहेत ना, या एक्झॉस्ट होणार आहेत, या संपणार आहेत, याचा नाश होणार आहे, बरोबर या टिकणार नाहीत, बरोबर या शाश्वत नाहीत, हा त्याचा अर्थ आहे. करेक्ट शाश्वत नसणाऱ्या गोष्टीला त्या आधारावर मग जगायचं कसं ना. करेक्ट 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 माणसाला जगायचं असेल तर शाश्वत गोष्टीवर राहून उपयोगाचं नाही, तर अशाश्वत गोष्टीवर जर तुम्ही जगले तर तुमच्या जगण्याला अर्थ राहील. तर मनुष्य आजच्या जगामध्ये जर आपण पाहिलं की विश्वामध्ये जर पाहिलं तर मनुष्याचं जर जीवन कसं आहे, तर तो त्या ठिकाणी भोग, ऐश्वर्य, धनसंग्रह डिपेंडेंट आणि लौकिकता ह्या 4 गोष्टीवरच तो त्याचा उद्देश आहे. ह्या 5वी गोष्ट नाहीच आहे त्याला. आणि हे 4ही गोष्टीमध्ये जर आपण पाहिलं तर ती शाश्वत नाहीये. भोगही शाश्वत नाहीयेत, काय धन सुद्धा शाश्वत नाही, धनसंग्रह सुद्धा शाश्वत नाही, लौकिकता सुद्धा शाश्वत नाहीये. तेव्हा या सगळ्या गोष्टी जर आपण पाहिल्या त्या शाश्वत नसलेल्या गोष्टी आहेत. आणि मग आपल्याला जर शाश्वत स्थितीमध्ये जायचं असेल तर आपल्याला शाश्वत तत्वाचा आधार घेऊन जावं लागेल. करेक्ट 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 शाश्वत तत्व, मग शाश्वत तत्व काय, तर आत्मज्योती आहे. म्हणून त्याने एक एक टप्पा सांगत 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 शेवटी शाश्वत तत्वाकडे काय. म्हणून नेहमी आपण आपलं जीवन जगताना हे अशाश्वत गोष्टीचा आधार घेऊन केलं तर तुम्ही अतृप्त राहणार, अपूर्ण राहणार, आणि तुम्हाला असं वाटेल की आपल्याला अजून काहीतरी मिळवायचं आहे, अजून, पण काय मिळवायचं हे कळणार नाही. करेक्ट आज मानव पूर्ण, म्हणजे विश्वातल्या सगळ्या मानव विश्वामध्ये विचार केला तर अल्टिमेटली जर कोणालाही किती मोठा सायंटिस्ट जरी असला त्याला विचारलं की व्हॉट इज युअर अल्टिमेट अचिव्हमेंट, व्हॉट इज अल्टिमेट, करेक्ट करेक्ट तो म्हटलं की नाही, वी डोंट नो व्हॉट इज दॅट, बट स्टील वी आर रनिंग. आम्हाला काहीतरी मिळवण्याकरता आम्ही पळतोय, पण काय मिळवायचं ते मात्र आम्हाला माहिती नाही. अशी हे सर्व विचित्र स्थिती झालेली आहे. बरोबर. नाही आणि याचं कारण असं आहे, याचं कारण असं की त्याला शाश्वत काय हे माहितीच नाही ना. बरोबर. त्याला त्या समोरचं जे ध्येय आहे ते अशाश्वत गोष्टीच आहे. करेक्ट करेक्ट करेक्ट. आणि ह्याच तो तरुण आहे. प्रॉब्लेममुळे हे जे सर्व बिलियनर्स वगैरे आहेत, बिल गेट्स, इलॉन मस्क सारखे, काय आय मीन एकदम चुकीच्या मार्गामध्ये गेलेत ते सर्व. म्हणजे आय मीन नाही, त्यांना ते त्याला थर्स्ट म्हणतो ना, अगदी तहानलेला माणूस जसा कृष्णा तृष्णा, त्या तृष्णेला जर आपण समजा पाणी दिलं तर तो म्हणतो नाही, अजून थोडं थंड पाणी, थंड पाणी दिलं तरी तो म्हणतो नाही, चव चांगली नाही, थोडी चांगली चव टाका, त्यात काहीतरी लिंबाचं सरबत टाका. तर लिंबाचं सरबत टाकल्यानंतर म्हणतील की नाही, हे जे संपणार आहे, मला असं सरबत द्या ते कधीच संपणार नाही. म्हणजे अशी जी तृष्णा, त्याची तहान जी आहे ना, ही आज मानवाला अशी तहान लागलेली आहे की ते किती प्यायचं, कसं प्यायचं आणि काय प्यायचं हे तिन्ही माहिती नाही, आणि तरी प्यायचं मात्र आहे. त्याचं उत्तर आजच्या प्रवचनात दिलेलं आहे. करेक्ट करेक्ट करेक्ट. नाही, आम्हाला तो आजच्या शुभ दिवशी तो ज्योतीचा आता ऍटलिस्ट छोटूसा पार्ट तुला क्लिअर झालाय माझं की. आणि ज्योती म्हणजे शिव आहे बरं का. अजून पुढचं सांगतो, शिवतत्व जे आहे ना, ती म्हणजे ज्योती तत्वच आहे. कारण काय, ते जेवढे काही ज्योतिर्लिंग दिलेले आहेत त्यामध्ये ज्योती का शब्द वापरलाय, ज्योती शब्दाचं प्रोव्हिजन काय, कशा करता वापरलंय, आणि ज्योतिर्लिंगाला विशेष महत्व काय, तर ज्योती या शब्दाचा अर्थ ऊर्जा आहे. ऊर्जा. ओके. ज्योती म्हणजे चैतन्य. तर त्या चैतन्याचा अनुभव न घेता केवळ त्याला एक पत्थर समजणे, एक पिंड आहे, एक असं आहे, फक्त त्याला आकृती प्रकृतीमध्ये आहे. कळलं ना. श्री स्वामी समर्थ. हा बोला, भरत बोला.
श्री स्वामी समर्थ काका. तेही स्वामी समर्थ. कसे आहात? नहीं? आप कैसे हो? हम लोग भगवान को प्रेम करते हैं ना, तो हम सब करते हैं, ठीक है. लेकिन जब आपको पता चलता है कि भगवान भी आपको प्रेम करता हाँ. है, तो और उसका जब आपको अनुभव आता है, तो आप समझ सकते हो कौन सा स्थिति में रहेगा. बहुत आनंद है बस. बहुत. दर्शन देने के लिए स्वामी धन्यवाद. कृपा. महाशिवरात्रि के शुभ पे आपको बहुत बहुत बधाई. स्वामी स्वामी कृपा. स्वामी कृपा अखंड रहे. स्वामी कृपा. स्वामी समर्थ. हाँ बोला. डॉक्टर बोलायचं आहे काही बोल. नाही. ओम हा नमः सुधा शिवाय. बोल. सुधा काय नमस्कार म्हणते? करते कसे आहे? मामा. बरे आहेत का सगळे? हो बरेत बरेत. कसे आहे? बरे? नमस्कार करते हा मामा. बोल बोल बोल. बरे आहेत ना सुधा? हो हो आशीर्वाद आहे. हो सगळ्यांना आशीर्वाद. हो मामा. आज हनुमान चालीसाचे पाठ झाले. बरं बरं बरं. छान झालं. हो उत्तम. हो हो. श्री स्वामी चालेल. श्री स्वामी समर्थ. चांगली गोष्ट आहे. महाराजांची कृपा अखंड आहे. श्री स्वामी समर्थ. हो श्री स्वामी. हा अजून कोणाला बोलायचं आहे? बोला. नमस्कार काका. आजच्या शिवरात्रीचं हा काही नमस्कार. विशेष बोला. आजच्या शिवरात्रीचं विशेष महत्व हा आहे. पोस्ट येत आहेत सगळीकडे. तर ते काय हो महत्व आहे हो. विशेष? नाही शिवाचं महत्व जे आहे ना ते खरं म्हणजे नेहमीच असतं. असं नाही आहे की आजच आहे म्हणून. पण आज त्याची जाणीव होण्याचा दिवस आहे असं म्हणते. की आज जे आहे ना की भक्ताने थोडंसं आपलं लक्ष जे काही संसारात विचलित झालेलं आहे तर ते लक्ष पुन्हा एकदा शिवाकडे घेऊन जाण्याचा दिवस आहे हा. काय तेव्हा शिवाचा विशेष दिवस नाही तर आपण त्याच्याकडे लक्ष देण्याचा विशेष दिवस आहे. नाहीतर शिवाची विशेषता काय आहे तर इतर दिवशी कमी आहे ना आज फार जास्त आहे असं मुळीच नाही आहे. तर तो अखंड आहे. अविनाशी आहे. तो अखंड तुम्हाला संदेश देत असतो. आम्ही संदेश घेण्याच्या परिस्थितीमध्ये कमीत कमी वर्षातून एक दिवस तरी असावं म्हणून हा शिवरात्रीचा दिवस आहे. आणि रात्रीचं महत्त्व एवढ्याकरता आहे की रात्र ही तिमिर म्हणजे तमोगुणाचे प्रतीक आहे. तर कमीत कमी आज जरी तमोगुणाला बाजूला सारून आपण त्या शिवाची आराधना करावी रात्री बसून आणि अंधकार आपल्या आयुष्यातला दूर करावा. अंधकार म्हणजेच अज्ञान. या अज्ञानाला दूर करावं आणि शिव हाच गुरु आहे. गुरु हाच शिव आहे. अशा प्रकारचं शिवगुरु तत्वरहस्य आपला एक विषय झाला आणि त्याच्यामध्ये शिव काय आहेत हे सांगितले की तो ज्ञान प्रदान करणारा प्रामुख्याने तो देव आहे आणि तो सर्व देवांचा देव महादेव आहे. आणि तो महादेव जो आहे तो तुमच्या अंतःकरणामध्ये जी एक काजळी आलेली आहे पूर्ण जी आपल्या अहंकाराचा परिणाम आपल्यावर झालेला आहे आणि आपल्याला असं भास होतो असा की आपल्याला ज्ञान झालेलं आहे. तर असा भास आपला असू नये. तर आपण भ्रांतीतून बाहेर यावं आणि आपण महादेवाला पूर्ण शरण जाऊन गुरुला शरण जाणे आणि गुरुकडून ज्ञान घेणे ही प्रक्रिया अव्याहत चालू असते. ही अनादी अनंत काळापर्यंत चालत राहील. त्यामुळे त्या शिवभक्तांनी त्या स्थितीचं आज जाणीव करून घ्यावी म्हणून आज शिवरात्र आहे. त्या शिवरात्रीचं महत्त्व जे आहे ना ते काय आहे तर आम्हाला शिवाचं महात्म्य पटावं म्हणून एक दिवस तरी आम्ही वर्षातून हा काढला पाहिजे. बाकीचे प्रपंच आहे ना. स्वामी कृपा अखंड आहे. श्री गुरुदेव दत्त. नमस्कार काका. नमस्कार. आशीर्वाद आहे खूप. चला ऐकलं पूर्ण आजचं प्रवचन? हो खूपच सुंदर. स्वामी कृपा. ठीक आहे. चला आता आपण रजा घेऊया आणि आपण पुढच्या रविवारी आपण परत भेटूया. अवधूत चिंतन श्री श्री गुरुदेव स्वामी महाराज की जय.